हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज नाश्त्याला आपण ब्रेड आणला आहे. हे बटाटे उकडलेले, ब्रेड बटाट्याचा नाश्ता करूया आपण. आमच्याकडे खूप आवडतो. उकडलेले बटाटे इथे सोलून घेते मी. सोलून घेतले बटाटे. आता याची भाजी करू आपण. तेल टाकले कढईत. जिरं मोहरी टाकली. आलं लसूणची पेस्ट आहे. हिरवी मिरचीची पेस्ट. हळद घातली. बटाटे कुस्करून घालते मी त्यात. परतून घेते चांगली. भाजी थोडी गार होऊ द्यायची. भाजी गार होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. बेसन पीठ, वाटीभर बेसन पीठ घेतलं आणि हा 1 चमचा तांदळाचं पीठ चाळून घेते मी. ह्यात मी हळद, मीठ आणि सोडा घालते. थोडासा सोडा घालते. हळद आणि मीठ घालून हे भिजवून घेते. असं मस्त फेटून घ्यायचं चांगलं. आता भाजी गार झाली आहे आपली. भाजी गार झाली ही आपली. पीठ भिजवून झाले. आता हे ब्रेड कापून घेते मी. तुम्हाला या बाजूच्या कडा कापून घ्यायच्या असल्या तरी कापून घेऊ शकता. मी नाही कापणार आहे. असे सगळे मी ब्रेडमध्ये भाजी घालून घेते. असे करून घेते सगळे मी.
सगळ्या ब्रेडमध्ये भाजी भरून घेतली मी. आता आपण ह्यात हे तळून बेसन पिठात भिजवून तळायला घेऊ. असे एक एक तळून घेते मी सगळे. असे मस्त आपले ब्रेड पकोडे म्हणा, ब्रेड पॅटीस म्हणा, काही म्हणा, करून झाले. अजून एक ह्याची दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला. 2 ब्रेड ठेवलेत मी. हे 2 ब्रेड ठेवलेत मी, दाखवते तुम्हाला. अशी कापायची. सगळे केले तर मग हा जो ब्रेडचा काठांचा चुरा राहतो ना, याची चटणी पण आपण करू शकतो, किंवा हे मिक्सरमधून काढून परत ह्या पिठामध्ये तळून त्याची भजी करता येतात. असं पण करता येतं. असे गोल पण आपण कापू शकतो आणि तसे ते त्रिकोणी पण. हा बघा आपण काय मस्त ब्रेड वडा झालाय. ब्रेडच्या कडा कापून जे राहिलेले ना, ते आपण त्याच पिठात परत त्याची भजी काढू शकतो. मस्त वाया नाही जाऊन देतात. आपला आजचा मस्त नाश्ता तयार झाला. कसा वाटला कमेंट करून सांगा. माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.